आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त कळवा विधानसभा क्षेत्र, कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात कळवा विभागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा आज उद्घाटन माननीय माजी खासदार आनंदजी परांजपे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आज तमाम कळव्यातील तमाम नागरिक इथे उपस्थित मोठ्या संख्येने आहेत। आमचे महायुतीतले ज्येष्ठ पक्ष सहकारी, शिवसेनेचे इथले सर्व ज्येष्ठ विधानसभा पदाधिकारी, त्याच्यानंतर आमचे सर्व सभागृहातले माजी नगरसेवक नगरसेविका ते पण उपस्थित आहेत। माझ्या बरोबर प्रकाश बर्डेजी माजी नगरसेवक राजनाथ यादवजी माजी उपमहापौर, शिवसेनेचे नेते राजू साप्तेजी, कळंबेताई हे सर्व इथे उपस्थित आहेत। भाजपचे पण सहकारी आम्हाला इथे मनोबल वाढवण्यासाठी आलेत। एक उणीव होती की बाबा कुठेतरी काम व्हायला पाहिजे, लोकांना घेऊन जायला पाहिजे आणि हे जे नागरिकांचा प्रतिसाद आहे ते क्लिअर कट आपल्याला दिसतं की नागरिकांना एक नवीन ऊर्जा पाहिजे, नागरिकांना एक बदल पाहिजे, नागरिकांना आपला हक्काचा माणूस पाहिजे, आपला हक्काचा मुलगा पाहिजे जे त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतात। अहंकारचा विनाश करायचा आहे म्हणून आज हे कार्यालयात आम्ही जी कामं फक्त घोषणापत्रावर होती आता खरोखर नागरिकांच्या हिताची कामं करण्याच्या ध्येयाने आम्ही कळव्यामध्ये आलेलो आहोत। ही विधानसभेची नांदी म्हटली जाईल की आपल्या गटाकडनं उमेदवारीसाठी दावा केला जाणार आहे। गटाचा प्रश्न नाही, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं का कळवा मुंब्रा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ चिन्हावरच होती, तरी पण आम्ही सांगितलं का चिन्ह लढणार तेच, पण उमेदवार कोण राहणार ते आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ठरवणार आहे। पण जो कोण उमेदवार होईल त्याची पूर्वतयारीला त्याची जबाबदारी शिवसेना पक्षाने आणि राष्ट्रवादी मार्फत परांजपे साहेबांनी मी उचलली आहे, त्याची पूर्वतयारी आहे। उमेदवार म्हणून तयारी नाहीये, निवडून आणणारा आमदाराची तयारी चालू झालेली आहे। आम्ही खारेगाव खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही लोकांना वचन दिलेलं आहे का माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या निवडणुकीत आम्ही वचन दिलं होतं की खारेगाव पार्सिक मध्ये पेट्रोल पंप नाहीये, सीएनजी पंप छोटस येते पण पेट्रोल पंप आणण्याची जबाबदारी माननीय खासदार साहेबांनी जागा शोधण्याची मला दिलेली आहे। आम्ही जागा निवड केलेली आहे। काही महिन्यात माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी यांच्या मार्फत पार्सिक व खारेगावांना पेट्रोल पंपनी भेट दिली जाईल। शासनाने आम्हाला विशेष निधी दिलेला आहे। खारेगावला एक सुसज्ज आम्ही गार्डन तयार करतोय, गार्डन देणार आहे। आम्ही रेल्वे फास्ट रेल्वे ट्रॅकला जे भोगद्याच्या अलीकडे सर्व जे बिल्डिंग आहेत, मोठे बिल्डिंग भोंग्यानी ट्रेनच्या भोंग्यानी जे त्रास झालेले तिथे साऊंड बॅरियर लावून देणार आणि एकदम खरोखर जे नागरिकांना गरज आहे ती कामं केली जाईल। ठेकेदारांच्या मनाप्रमाणे खारेगाव कळव्यात कामं होणार नाही। पाहिजे तर आमच्याकडनं आम्ही रुमाल पाठवतो, कारण ते चॅनल्स दिसले की रडायलाच लागतात, निधी मिळाला नाही, निधी मिळाला नाही। त्यांच्या मार्फत निधी आला नाही, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सना निधी मिळणार नाही, हे खरे पोटदुखी आहे। 55 कोटीचा निधी हा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी, मला तारीखही आठवते की 23 एप्रिल 2023 ला मागच्या वर्षी 55 कोटी रुपये दिले। आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी 50 कोटी रुपये दिलेले आहेत। त्यामुळे जवळजवळ 105 कोटीचा निधी हा आतापर्यंत गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये इथे आलेला आहे। पण मी निधी आणला की माझ्या ठेकेदारांना तो देता येतो, हे खरं पोटशूळ निधीचं रडारड आहे। मग आज पण मुख्यमंत्री साहेबांकडे का रडायला जातात की मला निधी द्यावा? वर्षावरची रेकॉर्डिंग आहे, मंत्रालयाची रेकॉर्डिंग आहे, विधान भवनची रेकॉर्डिंग आहे, कशाला मुख्यमंत्रीकडे जात आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे की निधी द्या निधी द्या? निधी कुठल्या व्यक्तीचा, आमदार नगरसेवकाचा नसतं, निधी असतं नागरिकांचा। आणि शिंदे साहेबांनी अजितदादांनी निधी या विधानसभा क्षेत्रातल्या नागरिकांना दिलेला आहे। त्यांनी आनंद वाटला पाहिजे, आभार व्यक्त केले पाहिजे।